नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. संतोष देशमुखांच्या खुनानंतर जे काही प्रकरण तापले महाराष्ट्रामध्ये, खास करून बीडमध्ये, आणि जे काही प्रकरण आता घडतंय, जे काही आपल्याला दिसतंय, त्याचा राजकीय दृष्ट्या विपर्यास केला जातोय, सामाजिकदृष्ट्या विपर्यास केला जातोय, राजकारण कसं त्याच्यामध्ये आणलं जातंय किंवा राजकीय दृष्ट्या कशी त्याला ताकद दिली जाते, हे सगळं आपण आता इतके दिवस झालं पाहतोय. म्हणजे आता मी या सगळ्या राजकीय गोष्टी का काढतोय, कारण बघा ना, साधी माणसं घ्या जी खून करतात, जी मर्डर करून पळून जातात, ज्यांना मर्डर करायला जे लोक लावतात, 20-20, 25-25 दिवस पोलिसांच्या नाकाखाली, हाताखाली लोक राहतात. हा प्रश्नचिन्ह उभा नाही का करत? कसं नाही म्हणायचं की राजकीय पाठबळ नाही आहे? आणि बीडमध्ये जे काही राजकारण चाललं आहे, मग ते जातीतलं असो नाहीतर दुसऱ्या कुठल्या घराणेशाहीचं असो, ते अत्यंत घातक आहे, अत्यंत घातक आहे. त्या सगळ्या विषयांवरती आपल्याला बोलायचं आहे. अत्यंत महत्त्वाची व्हिडिओ आहे. या संतोष देशमुखांची केलेली निर्घृण हत्या आणि त्याच्यामध्ये आलेली जी काही समोर नावं आली या सगळ्या लोकांची, ती नावं इतकी भयंकर होती. म्हणजे भयंकर याच्यासाठी म्हणतोय की ज्याला पुण्यातनं त्यांना पकडले. CIDचं ऑफिस पुण्यात, पुण्यातले पोलीस कुठं? पुण्यात. हे सापडले कुठं? पुण्यात. 20 दिवस होते कुठं? पुण्यात. हे इकडं कोण ते मग सांगते उज्जैनला गेले, कोण आळंदीला, सगळे देवदर्शन करून आलेत. काय तिच्याला काय सहल काढली होती का काय तुम्ही? त्या वाल्मिक कराडांचं नाव येतं आहे, ते वाल्मिक कराड फिरतात सगळीकडं, देवदर्शन करतात, त्यांची लोकेशन ट्रॅक केली जातात. ते वाल्मिक कराड सरेंडर होतो म्हणून सांगतात आणि मस्तपैकी अजितदादांच्या ताफ्यातल्या एका स्कॉर्पिओ गाडीने येतात, CIDच्या ऑफिसमध्ये जातात आणि तिथं जाऊन ते सरेंडर व्हायच्या आधी व्हिडिओ टाकतात आणि सांगतात की मी जर दोषी असेन तर मग मला जी मिळेल ती शिक्षा. मग दोषी नव्हता तर 20 दिवस गेला होता कुठे? घाबरला होता कशाला? खून करताना कोणी घाबरलं नाही? लोक म्हणतात की यांनीच खून केला ना, मग खून करताना जर कोणी घाबरलं नाही तर आपण केलं नाही तर घाबरायचं कशाला? पण या सगळ्याच्या दरम्यान ज्या संतोष देशमुखांचा खून ज्या लोकांनी केला, त्यांचं नाव वाल्मिक कराडांची, वाल्मिक कराडांचं नाव धनंजय मुंडेंची, हे जे काही जोडण्याचं प्रकरण सगळं चालू आहे, ते सगळे बोटं मुंडे घराण्याकडे घेऊन जात आहे. धनंजय मुंडे ज्या ज्या वेळेला मंत्री झाले, ज्या ज्या वेळेला सत्तेत बसले, म्हणजे बघा ना, आता ते अजित पवार फुटेपर्यंत ते तिकडेच सत्तेत होते, तिकडून झाल्यानंतर इकडे सत्तेत आले. कुठेही जाऊ त्यांना मंत्रिपदं मिळत आहेत, आमदार आहेत, समाजाचं त्यांच्या वर्चस्व आहे असं म्हणतात लोक की त्यांच्या समाजाचं, OBC समाजाचं बीडमध्ये वर्चस्व करून ठेवलं आहे. त्या अंजली दमानिया ज्या आहेत त्या सांगतात की इथे प्रत्येक अधिकारी त्यांच्याच समाजाचा आहे, त्यांच्याच जातीचा आहे. म्हणजे इतकं खाली जातपर्यंत जात यांनी करून ठेवलं आतमध्ये. आणि तेच धनंजय मुंडे त्या बीडमध्ये बसून लोक म्हणतात की दादागिरी करतात, तिथे बसून ते एक्स्टॉर्शनचा धंदा करतात लोक सांगतात. म्हणजे धनंजय मुंडे हे फक्त नाव आहे, मंत्रिपद आहे, पण त्यांचा खरा चेहरा हे वाल्मिक कराड आहे, जो सगळे खाली त्यांचं सगळं चालवतोय रॅकेट. ती कोण आवादा कंपनी एक पवन चिकी कसली, त्यांच्या घरी धनंजय मुंडेंच्या खंडणीची मिटिंगी होतात, खंडणी घ्यायचं म्हणून मिटिंगी चालवल्या जातात. यांच्या कित्येक संस्था, पतसंस्था यांच्या मालकीच्या आहेत, जिथं लोकांकडून व्याज घेतलं जातं, व्याजावर पैसे कमवले जातात. कुणाची भांडणं झाली, मर्डर झाली की मग संतोष देशमुखांसारखं मारलं जातं. ही या बीडची अवस्था आहे. आणि जे काही हे संतोष देशमुखांचं प्रकरण आता चिघळलं आहे ना, आणि हे जे काही बाहेर आलं आहे, त्याला देखील आम्ही जातीचा रंग देतो, याच्यासारखं दुर्दैव नाही आहे कुठलं. OBC वाले म्हणतात की मुंडे साहेबांना हात लावाल तर तुम्हाला दाखवूनच देऊ, वाल्मिक कराड आम्ही तुमच्यासोबतच आहे. संतोष देशमुखांसाठी संपूर्ण मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. या सगळ्या गोष्टी पाहता किती जातीय घाणेरड्या राजकारणात हा महाराष्ट्र रुतून बसला आहे हे आपल्याला लगेच दिसून येतं. पण हे सगळं प्रकरण आता एका वेगळ्या वळणाला चाललं आहे. हे सगळं प्रकरण धनंजय मुंडेंचे फास आवळू लागलं आहे. हे सगळं प्रकरण धनंजय मुंडेंचं राजकारण संपवायला भाग पडेल की काय असा प्रश्न उभा राहिला आहे. ज्या प्रकारे गोपीनाथ मुंडेंचं राजकारण संपलं, त्याच प्रकारे त्याच मार्गावरती धनंजय मुंडे आहेत का असे अनेक जण लोक सांगतात. कारण जे काही सगळी बोटं फिरवून येत आहेत ती धनंजय मुंडेंवरती येत आहेत, धनंजय मुंडेंपर्यंत पोहोचत आहेत. त्याच्यामुळं इथून पुढे काय होईल हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मुंडेंमध्ये धनंजय मुंडे असो नाही तर पंकजा मुंडे असो, यांचे देखील वैयक्तिक अंतर्गत वाद आहेत. त्यानंतर मुंडेंचे वाल्मिक कराडांशी संबंध असल्याचं सरळ उघड काय सांगण्याची गरज नाही, ते सगळं दिसतंय, सगळे पुरावे आहेत आणि तो त्यांचाच माणूस आहे. या खुनाशी वाल्मिक कराडांचा संबंध असल्यामुळे थेट धनंजय मुंडे याच्याशी जोडले जातात. हे जे 20 दिवस प्रकरण फक्त थांबवण्यात आलं सांगतोय मी, हे ताणण्यात आलं, ते फक्त धनंजय मुंडेंना वाचवण्यासाठी आणि पुढच्या रणनीती आखण्यासाठीच वाचवण्यात आले की काय असा एक प्रश्न उभा राहतो. आणि या सगळ्या गोष्टींवरती ताशेरे ओढणारे सुरेश धस हे भारतीय जनता पार्टीचे आमदार, जे आमदार सत्तेतले आहेत, जे आमदार सत्तेतल्या एका मंत्र्यावरती आरोप करत आहेत, म्हणजे धनंजय मुंडेंवरती, या आका जे बोंबलत आहेत, या खून करणाऱ्यांचे आका वाल्मिक कराडांचे धनंजय मुंडे, या सुरेश धसांना देवेंद्र फडणवीसांनी काय झापलं नसेल का? कशासाठी बोलतोय रे बापा, आपल्याच मंत्र्यावरती ताशेरे ओढतोय? नाही, बोलायला लावलं आहे, बोलायला भाग पाडलं आहे.
पाडलंय म्हणण्यापेक्षा ते बोलावंच लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण ज्या प्रकारे धनंजय मुंडेंकडे बोटं जात आहेत, ज्या प्रकारे सरकारकडे बोटं जात आहेत, ज्या प्रकारे आत्ताच राज्याचं सरकार बसलं आहे आणि बसल्या बसल्या एका मंत्र्यावरती हत्येचा मोठा आरोप होतो आणि मीडिया त्याला उचलून धरते आणि विरोधक त्याला डोक्यावरती घेतात. जनता सरळ सरळ सरकारला लाथाडते या सगळ्या गोष्टींमधून दिसून येते. जर संतोष देशमुखांना न्याय मिळाला नाही किंवा जर न्याय मिळण्यामध्ये कुठं जर गफलत झाली तर मग मात्र येणाऱ्या पुढच्या काळामध्ये हे राहिलेलं जे सध्याचं जे आलेलं सरकार आहे हे राहील की नाही सांगू शकत नाही. मग या अशा परिस्थितीमध्ये धनंजय मुंडेंना बाजूला काढायचं आहे आणि बाजूला काढावंच लागेल मंत्रिपदावरून. त्याच्यासाठी सगळ्या खेळ्यात हाकल्या जातात. सुरेश धस म्हणजे साधं उदाहरण घ्या ना, जो भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे, देवेंद्र फडणवीसांनी तर दुसऱ्या कोणी सांगितल्यानंतर प्राजक्ता माळीची माफी मागतात लगेच. पण ह्या प्रकरणावरती सडेतोड धस बोलतायत, अगदी बोलतायत अगदी पेटून काढले त्या माणसानं रान अख्खं. जोपर्यंत धनंजय मुंडेंना तिथून हटवण्यात येत नाही तोपर्यंत. आता हे काय भारतीय जनता पार्टीच्या पक्षश्रेष्ठींना माहीत नाही आहे का की आपलाच आमदार ज्याला आपल्याच मंत्र्याच्या याच्या विरोधात बोलतोय? तसं नाही आहे. अजितदादांना देखील माहिती आहे या प्रकरणात हात घालण्यात काही अर्थ नाही आता, कारण आता पाणी नाका तोंडात शिरायची वेळ आली. जर आत्ता वाचवण्याचा प्रयत्न केला तर मग मात्र आपली काही खैर नाही. कारण याने 20 दिवस हा वाचवण्याचाच प्रयत्न केला, 20-22 दिवस, आणि शेवटी सगळं काही संपण्यात आलं तेव्हा सांगितलं बाबा तू सरेंडर हो, ते पुढं बघता येईल. ते कोण आरोपी लपून बसले होते, पुण्यात लपले होते, मस्त ऐशोआरामात 20 दिवस त्यांनी खाल्लं पिलं असणार. त्याने अटक करायला लावली की बाबा आरोपी तरी अटक केलेत, कारण 20 दिवस उठलं होतं ना, अजून आरोपी सापडेनात, तेवढं तरी केलं. पण पुढे आता जो राजकीय जोर धरला जातोय आणि जो सत्तेतल्याच लोकांकडून उठवला जातोय की धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून हटवायचं आणि ते हटवावं लागेल. कारण जर हटवलं नाही आणि जर कदाचित धनंजय मुंडे तिथे जर या सगळ्या गोष्टींमध्ये जर याच वर्तुळामध्ये खुनाच्या जर आले तर मग सरकारवरती ताशेरे ओढले जातील अशी परिस्थिती निर्माण होईल. आणि ती परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून मग धनंजय मुंडेंना कसं ट्रॅप करायचं, त्यांना कसं फसवायचं आणि त्यांना कसं आता बाजूला इथून करायचं मंत्रिपदावरून, भले ते आमदार असोत, या सगळ्या गोष्टीची ही खेळी चालली आहे. कारण बीडचं पालकमंत्रीपद कोण घेणार? येऊन धनंजय मुंडेंकडे मंत्री आहेत ते. आता ते पालकमंत्री झाल्यानंतर परत वाल्मिक कराडसारखा माणूस त्यांच्या हाताखाली काम करणार, त्यांच्यासोबत काम करणार. या खुनाचं काय? कारण लोक शांत बसणार नाहीत. जरांगे पाटील, आपण जरी कितीही म्हटलं तरी जरांगे पाटील असो किंवा शरद पवार असो किंवा विरोधातली ताकद असो, त्यांच्या जागा येणं हे महत्त्वाचं नाही आहे. पण एक मोठी ताकद आहे त्यांच्यासोबत, ती समाजाची, जरांगेंसोबत तिथली स्थानिक समाजांची जी बीडमधली आहे, मराठा समाज संपूर्ण. त्याच्यामुळं हे रान पेटवलं जातं आहे, हे रान पेटवावं लागतं आहे, कारण मुंडेंना बाजूला करायचं आहे. सुरेश धसांना देखील मजा येते किंवा त्यांना देखील वाटतं की हा बाजूला झाला पाहिजे, पालकमंत्री मला होता येईल, मग तेही सगळे आमदार तिथले पेटून उठलेत. आणि वैयक्तिक असलेला धनंजय मुंडेंचा एक रुबाब, लोक सांगतात की धनंजय मुंडेंची असलेली तिथली स्थानिक दादागिरी, त्याच्यामुळे तिथले आमदार सगळे विरोधकातले सत्तेतले सगळे एकवटलेत. पंकजा मुंडे या विषयावरती बोलायला तयार नाही आहेत. ते म्हणतात मला याच्याविषयी काही सांगूच नका, तो माझा भाऊ असो नाही तो कोणी असो, म्हणजे असं त्यांचं एकंदरीत म्हणणं असावं, मला काय त्याच्याशी एवढं घेणं देणं नाही आहे. मग आता यांना बाजूला कसं करायचं? तर फडणवीसांनी किंवा या सत्तेतल्या सगळ्या लोकांनी जे काही जाळं आखलं आहे त्यातून एकच समोर येतं आहे किंवा एकच दिसतंय सध्या तरी की धनंजय मुंडेंचा खेळ खल्लास होता नाही. त्यांना कुठेतरी ट्रॅप केलं जातं आहे, बाजूला केलं जातं आहे. एक असा मंत्री ज्याच्यावरती बायांच्या सगळ्या गोष्टींचे आरोप लागलेत, एक असा मंत्री ज्याच्यावरती खुनाचे आरोप लागले जात आहेत, समाजामध्ये नाव उठवलं जात आहे, एक असा मंत्री जो अनेक घोटाळ्यांमध्ये खंडण्यांमध्ये अनेक त्यांची नावं अशी स्थानिक लोकांकडून पुढे येत आहेत. आता अशा मंत्र्याला ठेवणं शक्य नाही आहे मंत्रिमंडळात, सरकारमध्ये तरी. भाजपच्या श्रेष्ठींनी सरळ सांगितलं असणार आहे आलेली सत्ता कुठे गालबोट लागू देऊ नका, कोण असतील त्यांना उडवून टाका. मग त्यांना उडवायचं तर सरळ तोंडावर बोलून नाही उडवायचं, तर कानाच्या मागून बरोबर कानाखाली मारायची. अशा काहीशा सगळ्या रणनीत्या आखल्या जात आहेत. कारण बघा ना, सुरेश धस आज जाऊन अजित पवारांना भेटतात, ते सुरेश धस फडणवीसांशी बोलतात, ते सुरेश धस तिथल्या मनोज जरांगे पाटील असतील यांच्या सगळ्या मोर्चांमध्ये यांच्यामध्ये जाऊन भाषणं देतात, आंदोलनांमध्ये जातात आणि थेट या सगळ्या गोष्टी करून वार कोणावर करतायत तर धनंजय मुंडेंवरती. म्हणजे या सर्वांचं टार्गेट आहे का धनंजय मुंडे. कारण संतोष देशमुखांच्या खुनाची जर माहिती निघाली, ती जर फिरत फिरत धनंजय मुंडेंपर्यंत आली तर मग मात्र त्यानंतर सरकारला देखील अडचणी वाढतील आणि धनंजय मुंडेंना वैयक्तिक देखील अडचणी वाढतील. त्याच्यामुळं आत्ताच यांना कसं बाजूला करायचं याच्यासाठी ही लोक कामं करतात की न काय, अशा सगळ्या गोष्टी आता दिसू लागल्यात. आणि जो काही वेळ ताणला जातोय, जो काही वेळ वाढवला जातो या सगळ्यांवरती गुन्हे दाखल करण्याचा किंवा यांच्यावरती आरोप सिद्ध करण्याचा, तो वेळ फक्त धनंजय मुंडेंसाठी वाढवला जातोय का, हा प्रश्न उभा राहतो आपल्या सर्वांसमोर. कारण हे जे काही खुनाचं प्रकरण दिसतंय हे एवढं साधं नाही आहे.
याला एका टॉपच्या माणसाकडून खाली आलेल्या या सगळ्या सूचना आहेत. आणि जर तसं असेल तर मग मात्र अनेक लोक याच्यामध्ये अडचणीत येतील आणि ते सध्याच्या सरकारमधील मंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना परवडणारं नाही आहे. कारण येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संपूर्ण महाराष्ट्रभर निवडणुकी आहेत. त्याच्यामुळे हे त्यांना परवडणारं नाहीच आहे. मग अशा वेळेला जर धनंजय मुंडेंचा खेळ खल्लास करायचा असेल तर आपलीच काही लोक त्यांच्या विरोधात उभी करावी लागतील. सरळ सरळ ही रणनीती दिसते आहे. सध्याच्या घडीला असंही असू शकतं की जरांगे पाटलांसोबत फडणवीस एकंदरीत आतल्या बाजूने मिळून देखील असतील, शरद पवार देखील आतून मिळून देखील असतील, सांगू शकत नाही. कारण मुंडेंना बाजूला करायचे तर पंकजा मुंडे देखील याच्या विरोधात अंतर्गत काम करत असतील की काय, असा सगळा प्रश्न उभा राहतो या सगळ्या प्रकरणातून. काही करून मुंडेंना बाजूला करायचं आहे आणि या प्रकरणाला स्टॉप करायचं आहे, थांबवायचं आहे प्रकरण कुठं ना कुठंतरी. कारण जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाहीत, आरोपी संपूर्णपणे सांगितले जात नाही की हाच आरोपी आहे, तोपर्यंत हे प्रकरण थांबलं जाणार नाही आणि थांबवणार नाहीत. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये काय होतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल आणि लवकरात लवकर संतोष देशमुखांना न्याय मिळेल अशी एक आपण आशा बाळगूया. आणि मुंडेंचं काय खेळ खल्लास होतोय, कसं काय, ते येणारा काळच सांगेल.